पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। देशाचा कणा असलेल्या बळीराजासाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून केंद्र सरकारकडून सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे। पीएम किसान योजनेच्या सन्मान निधीच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत। शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे। मागील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर दिवशी जमा झाला होता आणि आजचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सोडण्यात आला आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबतची घोषणा केली असून शेतकरी मित्रांना याचा लाभ मिळत आहे। जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर लक्षपूर्वक ऐका की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे सोडले आहेत। देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये पाठवण्यात आले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि शेतीच्या कामामध्ये आर्थिक मदत करणे हाच आहे। पण अनेकदा काय होतं की सरकारने पैसे सोडले जातात परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होत नाहीत। यासाठीच आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की जर तुम्ही खात्यामध्ये अजूनपर्यंत पीएम किसान योजनेचा सन्मान निधी मिळवला नसेल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर लक्षपूर्वक ऐका की कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत। कारण अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत, पण तरीही तुम्हाला या पैशाचा लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्यामध्ये कोणता विलंब झाला आहे का हे देखील पहा। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केली नसेल किंवा तुम्ही बँक बदलली असेल तर देखील तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता हा सोडण्यात आला आहे। केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरित करतं। त्यामुळे जर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर आनंदाची बातमी तर आहेच, पण आज जर तुम्हाला पैशाचा लाभ मिळाला नाही तर येत्या 48 तासामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतात। कारण आता पीएम किसान योजनेअंतर्गत मोठा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजना एकत्र जोडल्या जाणार आहेत। त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय दोन्ही योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थितपणे जमा होऊ शकतात। शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की हप्ता वाटप पार पडत आहे, परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही हे एकदा चेक करून घ्या। सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या घरातील कोणतीही महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाचा लाभ घेत असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले गेलेले आहेत। केंद्र सरकारकडून निधी वितरित करण्यात आला आहे। शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा होत आहेत। पीएम किसान योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे देखील पाहावं लागेल। कारण एका रेशन कार्डवरती एक योजनेचा लाभ ही नोंद देखील आता करण्यात आली आहे। त्यावरूनच शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। शेतकऱ्यांनो, जर तुमचं खातं हे सरकारी बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झाले असतील। तुमचं खातं जर खाजगी बँकेमध्ये असेल आणि तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर एकदा चेक करा, कारण सरकारने पैसे सोडले आहेत। निधी मंजूर झाल्यावरती पैसे ट्रान्सफर करण्यात आले असून बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश देखील देण्यात आले आहेत। परंतु काही खाजगी बँकांमध्ये IFSC कोडचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या बँकांमध्ये पैसे जमा होण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात। पण पुढील 48 तासामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता वितरित केला जाणार आहे। सरकारने आता शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यतेकडे लक्ष दिलं। शेतकऱ्यांना अतिवृष्टी, दुष्काळ अशा अनेक स्थितीला सामोरं जावं लागलं आणि हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडला असताना सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं देखील आश्वासन दिलं होतं। परंतु शेतकरी मित्रांनो, आता सध्याला पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेचा हप्ता हा केंद्र सरकारकडून वितरित केला जात असतो आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारने हा हप्ता वितरित केला। त्यामुळे सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना 2000 रुपये हा पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे। आज महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला असून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत असताना जिल्ह्यानुसार हे वाटप सुरू झाले। विभागानुसार हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले गेले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणत्या विभागातील शेतकऱ्यांना
या पैशाचा लाभ मिळालेला आहे याची देखील माहिती आपण घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता वाटप होत असताना सुरुवातीला या योजनेअंतर्गत फक्त अल्प भूधारक शेतकऱ्यांनाच पैशाचा लाभ दिला जात होता आणि ही योजना सुरू झाली तेव्हा डिसेंबर 2018ला फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले गेले। पण आता सर्व जमीनधारक शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आले आहेत, त्यामुळे वर्षाला 6,000 रुपये वितरित होतात। शेतीसाठी लागणारी खते, बियाणे यासाठी शेतकऱ्यांना कोणासमोर हात पसरावे लागू नयेत म्हणून स्वतः केंद्र सरकार यासाठी शेतकऱ्यांना मदत करतं आणि आर्थिक निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जातो। परंतु यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरतात, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वितरित केले जातात। मग शेतकरी मित्रांनो, हे पैसे जमा होत असताना सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात केली, परंतु जे शेतकरी पात्र ठरले अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत। जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात किंवा जे शेतकरी सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा त्यांच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार असेल अथवा डॉक्टर, इंजिनियर असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज पैसे जमा झाले नाहीत। तर बरेच शेतकरी ग्रामीण भागातील आहे, ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी आहे अशा गरजू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झालाय। तर आपण पाहूया नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पीएम किसान योजनेचा हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे। जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळालाय। शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला असताना औषधासाठी खिशात पैसे नव्हते, पण हप्ता जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता आधार मिळाला। लातूर तालुक्यामध्ये केवायसी पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील सोयाबीनची काढणी सुरू असताना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला। नागपूरमध्ये देखील संत्री बागायतदार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला। संत्र्याच्या झाडांना खत घालायची वेळ असताना शेतकऱ्यांना मोठी मदत मिळालेली आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता त्यांच्यासाठी मोलाचा ठरला। अहमदनगर जिल्ह्यामधील देखील शेतकऱ्यांना 70 ते 80% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशाचा लाभ जमा झाला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी पैसे जमा झाले आहेत। शेतकऱ्यांसाठी हे पैसे मोलाचे ठरलेले आहेत। कापसावरती फवारणी करण्यासाठी पैशाची मदत मिळालेली आहे। नाशिकमध्ये देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत। शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला। पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे पैसे केंद्र सरकारकडून सोडण्यात आले। सातारच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला। शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक आधार मिळाला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाला। सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळाला। सोलापूरच्या कोरडवाहू शेतकऱ्यांना देखील पीएम किसान योजनेचा हप्त्याचा लाभ मिळालेला आहे। शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळालं असून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा निधी वितरित झाला आहे। ज्या शेतकऱ्यांचं बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड आहे अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्त्याचा लाभ मिळालेला असून सरकारकडून पीएम किसान योजनेचा हप्ता हा कधीही लांबवण्यात आला नव्हता आणि वेळेच्या आधी आता देखील पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निधीचा लाभ मिळत असून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे। आज देशातील 70 ते 80% शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळालेला असून केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे।